राणे यांनी आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वारंवार सांगत होते आणि खरं तर त्यांनी आपल्या वडिलांचा बॉस सुद्धा सागर बंगल्यावर बसलाय हे वडिलांना गेल्या 8 दिवसामध्ये भाजपचं तिकीट न जाहीर झाल्यामुळे आणि भाजपच्या तिकिटासाठी आपल्या वडिलांना सुद्धा ते सागर बंगल्यावर घेतलेले आहेत, घेऊन जात आहेत. आणि त्यामुळे नितेश राणेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपली भूमिका काय आहे आणि आपला बॉस आणि आपल्या वडिलांचा बॉस कुठे बसलाय आणि ते काय सांगतायत तेच तुम्हाला बोलावं लागत आहे, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. खरं तर याआधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणेंनी या मतदारसंघामध्ये अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या आहेत. अनेक वेळा निवडणूक लढवताना सुद्धा त्यांना तिकिटासाठी एवढी कधी वणवण करावी लागली नव्हती. परंतु 2014 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये गेल्यानंतर आज भाजपमध्ये त्यांची काय किंमत आहे आणि जनसामान्यांमध्ये त्यांची काय किंमत आहे हे आता दिसून लोकांच्या लक्षात आलेलं आहे. कारण गेले 4 दिवस ते सांगतायत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर रॅली काढणार आहेत, स्वागत करणार आहेत. परंतु 4ही दिवसांच्या तारखा लोकांना आता वेगवेगळ्या सांगत आहेत आणि ते तारखा पुढे ढकलत आहेत. यातच खरं तर आमचा विजय आहे. खासदार विनायक राऊत हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोणी असला तरी आता निवडून मोठ्या मताधिक्याने येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. परंतु भाजपने ज्या पद्धतीने नारायण राणेंचं अवमूल्यन केलंय, भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील नेत्यांचं अवमूल्यन केलंय आणि रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आणि राणेंना त्यांच्या मागणं कसं फिरावं लागतंय हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्र जनतेला दाखवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच राणेंना काम करावं लागेल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. नितेश राणेंनी आज उद्धव ठाकरेंवर आरोप करताना असं म्हटलंय की ज्या उद्धव ठाकरेंनी स्वतःची अंतर्वस्त्र सुद्धा स्वतःच्या पैशात घेतली नाही, देवाची फुली सुद्धा स्वतःच्या पैशात घेतली नाही, ते फडणवीसांना सांगतात की सर्व खर्च करतो. खरं तर नितेश राणे असू देत किंवा फडणवीस असू देत, यांच्या आधीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. अनेक बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत. परंतु असं असताना सुद्धा खरं तर याआधी एकदाही हे असे आरोप करून खरं तर आपण फडणवीसांची लालूचगिरी करतोय. मग सांगितल्याप्रमाणे की सागर बंगल्यावर ह्यांचे बॉस बसलेत, त्यांना काय वाटेल ते जशी सीट देतात तशी त्यांना बोलावी लागते. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सत्ता असून तर सत्ता नसून देत आज पण ज्या शिवसेनेच्या सीट आहेत त्या शिवसेनेचे खासदारांच्या सीट आता पक्ष फोडला तरी ते जास्तीत जास्त मतात निवडून येणार आहेत. आणि त्यामुळे असे आरोप हे कोणत्या स्क्रिप्टने करतायत हे लोकांच्या लक्षात काय याल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीने जे हवं ते दिलं नाही, त्यामुळेच आघाडीचा याचा वंचितचा उमेदवार जाहीर केला आहे. नाही, खरं तर या संदर्भात सुद्धा अजूनही काँग्रेस, वंचित आघाडी यांची बैठक आणि बोलणी सुरू आहेत. निश्चितपणे त्याचा चांगला निर्णय या ठिकाणी होईल. शेवटी सगळ्यांचाच एकच उद्देश आहे की सध्याच्या असलेल्या भाजपच्या झुंडशाहीला पराभूत करणं हा सगळ्यांचा उद्देश एकच असल्यामुळे त्यातनं निश्चित मार्ग निघेल आणि लोक सुद्धा त्यातनं योग्य पद्धतीने मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे. विनायक राऊत वारंवार खळा बैठका घेतात आणि त्याच्यावर बोलताना असं चर्चा करताना असं म्हणतात की मी देखील नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजची चौकशी कोरोना काळात जे आर्थिक व्यवहार झाले त्याची चौकशी करायला लावणार. मात्र नितेश राणे असं म्हणाले की खळा बैठक आमच्या मेडिकल कॉलेजमध्येच घ्या आणि लोकांना एकदा काहीतरी स्पष्ट जाहीर करून सांगा. खरं तर आमच्या खळा बैठका आहेत ह्या सामान्य लोकांच्या घरी असतात आणि त्या लोकांना जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणेंच्या खळा बैठक खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरच आहेत. गेले 8 दिवस ते देवेंद्र फडणवीस यांच्या खळ्यावरच बैठका घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या खळ्याच्या बैठकीचा फरक हा आहे.